ज्याला आपल्या हक्काचा जन्मदाखला मिळवण्यासाठी तब्बल 4 महिन्यांपासून शासकीय कार्यालयाचे उंबरटे झिंजवावे लागत आहेत। विशेष म्हणजे या व्यक्तीने भाजप नेते किरीट सोमय्या यांची भेट घेऊन आपली समस्या मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना भेटू दिले गेले नाहीत, असा आरोप या व्यक्तीने केला आहे। मुंबईतील प्रकाश जगन्नाथ भुयारकर वय 49 यांना आधार कार्ड बनवण्यासाठी जन्मदाखल्याची गरज भासली। मात्र गेल्या 4 महिन्यांपासून ते जन्मदाखल्यासाठी मनपा कार्यालयात चक्रा मारत आहेत। डफरीन रुग्णालयातून मनपाला रेकॉर्ड दिला आहे असे त्यांना सांगण्यात आले, तर मनपा कार्यालयात मात्र नोंद नसल्याचे सांगितले जात आहे। जगन्नाथराव भुयारकर, मी 4 महिन्यापासून फिरून राहिलो कागदपत्रासाठी। डफरीनचा दवाखाना मला रेकॉर्ड भेटत नाही। त्यांनी सांगितलं की मला 5 वर्षाचा वरचा मी रेकॉर्ड ठेवत नाही। महानगरपालिकेला दिलेला रेकॉर्ड तुम्ही महानगरपालिकेचा महानगरपालिका म्हणते का मग आमच्याकडे तुमची नोंद नाही, तुम्ही तहसीलदाराचे आदेश आणा। काही जुने कागदपत्र माझ्याकडे तयार आहे। आजोबाचं कोतवाल बुकाची नकल, काकाची टीसी, बाबाची टीसी, आई वडिलाची मृत्यू दाखला, मुलाचं कास्ट सर्टिफिकेट, डोमेशन, जन्माचा दाखला, सर्व कागद तयार असल्यावरही मला 4 महिन्यापासून त्रास देऊन राहिले हे लोक। कुठला दाखला काढायचा तुम्हाला? जन्माचा दाखला। कोणाचा? माझा। तुमचा? माझा। तहसीलदार कार्यालयाचे आदेश आणा असे मनपा अधिकारी सांगत आहेत। सर्व कागदपत्रे असूनही प्रकाश भुयारकर यांची वणवण सुरूच आहे। दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी रोहिंग्या जन्मदाखला प्रकरण जोरकसपणे मांडले आहे। शुक्रवारी ते मनपा कार्यालयात आले असता प्रकाश भुयारकर यांनी त्यांची भेट घेऊन आपली समस्या मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना भेटू दिले नाही असा आरोप भुयारकर यांनी केला आहे। शेवटी ते पण माणूसच आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया भुयारकर यांनी व्यक्त केली। आणि पोलीस डिपार्टमेंट गिरीश सोमय्याला भेटायला मना करून राहिले। भेटू नका ते साहेब आहे। अरे ते साहेब आहे तर मी पण नागरिकच आहे ना बापा। मी कोण आहे? ते ड्युटी करते आणि मी करतो ड्युटी, कुठंतरी कामच करतो ना। ते जनतेसाठी करतो, मी मायपोटासाठी करतो, अजून काय करणार आहे। एकीकडे बांगलादेशी रोहिंग्याच्या जन्मदाखल्याचा मुद्दा जोमाने मांडणारे किरीट सोमय्या दुसरीकडे आपल्याच देशातील एका नागरिकाला मात्र मदतीचा हात देऊ शकले नाहीत, अशी भावना प्रकाश भुयारकर यांनी व्यक्त केली आहे। आता या प्रकरणी प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।